नमस्कार. कधी विचार केला आहे का की ज्यांनी हे जग कधीच पाहिलं नाही त्यांना स्वप्न कशी पडत असतील? परीस फाउंडेशनच्या या खास सादरीकरणात आपण याच गूढ प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपल्या सगळ्यांना स्वप्न पडतात, कधी रंगीबेरंगी, कधी ओळखीच्या चेहऱ्यांची, तर कधी अनोळखी जागांची. पण जरा कल्पना करा, ज्यांनी हे रंग, हे चेहरे कधीच पाहिले नाहीत, त्यांचं स्वप्नांचं जग कसं असेल? आठवून बघा जरा, स्वतःची स्वप्न जणू काही आपल्या आठवणींच्या तुकड्यांपासून बनलेला एक सिनेमाच असतो, नाही का? साहजिकच आहे. आपल्या मनात पहिला विचार काय येतो की ज्यांनी कधीच काही पाहिलं नाही त्यांना स्वप्नात काय दिसत असेल? फक्त एक कोरी पाटी किंवा पूर्ण काळोख? पण थांबा, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. उलट, त्यांची स्वप्न आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जिवंत आणि सखोल असू शकतात. मग नक्की घडतं तरी काय, याचं एक खूपच रंजक उत्तर मानसशास्त्र आपल्याला देतं. हे बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, तर ज्या व्यक्तीने कधीच जग पाहिलं नाही, तिच्या मेंदूमध्ये व्हिज्युअल मेमरी नसतेच. म्हणजे चित्र, रंग किंवा आकार यांबद्दलची कोणतीच माहिती तिच्याकडे साठवलेली नसते. त्यामुळे मेंदू स्वप्नात ते दाखवूच शकत नाही. पण इथेच निसर्गाची एक भन्नाट किमया बघायला मिळते. याला म्हणतात सेन्सरी कॉम्पेन्सेशन. म्हणजे बघा, जेव्हा एखादं इंद्रिय काम करत नसतं तेव्हा मेंदू त्याची कसर भरून काढण्यासाठी बाकीच्या इंद्रियांना म्हणजे ऐकण्याची, वास घेण्याची, स्पर्शाची शक्ती जबरदस्त वाढवतो. म्हणजे त्यांच्या स्वप्नांमध्ये दृष्टीऐवजी आवाज, वास, स्पर्श आणि चव या संवेदना तब्बल 10 पटींनी जास्त तीव्र होतात. सोप्या शब्दात सांगायचं तर त्यांचा मेंदू चित्रांचं जग नाही, तर तीव्र संवेदनांचे एक 4D जग तयार करतो. याचं एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर समजा त्यांना समुद्राचं स्वप्न पडलं, तर त्यांना निळा पाणी दिसणार नाही, पण लाटांचा तो खळबळाट अगदी स्पष्ट ऐकू येईल. पायाखालची ओली वाळू जाणवेल आणि हवेतला तो खारटपणानं तो अगदी जिभेवर रेंगाळेल. बरं, हे सगळं ऐकायला खूपच रंजक वाटतंय, नाही का? पण यामागे ठोस शास्त्रीय पुरावे आहेत. चला तेच पाहूया. हे बघा, कोपनहेगन युनिव्हर्सिटीचा एक अभ्यास काय सांगतो. जन्मजात अंध असलेल्या व्यक्तींच्या स्वप्नांमध्ये चव आणि वास या संवेदनांचा वाटा असतो तब्बल 25%, आणि आपल्यासारख्या डोळस व्यक्तींमध्ये फक्त 1%. म्हणजे विचार करा, केवढा मोठा फरक आहे हा. आणि ही गोष्ट काही फक्त पाश्चात्य संशोधनापुरती मर्यादित नाहीये. आपल्या भारतीय परंपरेतही असे दाखले मिळतात. आपल्या तत्वज्ञानात ज्ञानेंद्रियांवर किती भर दिला जातो हे आपल्याला माहीतच आहे. अगदी सूरदासांसारख्या संतांनी दृष्टी नसतानाही किती सखोल वर्णनं केली आहेत. एवढेच नाही तर बंगळूरच्या निम्हांसारख्या संस्थांमधले तज्ज्ञ सांगतात की मेंदू ध्वनी लहरींवरूनच आजूबाजूच्या जागेचे अचूक नकाशे तयार करतो. म्हणजे त्यांचं जग काळुखाचं नाहीये, तर ते आवाज आणि सुगंधाच्या रंगांनी भरलेलं एक वेगळंच आणि तितकंच समृद्ध जग आहे. अच्छा, मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकू शकतो? आपल्या आयुष्यात त्याचा काय उपयोग? चला, एक छोटासा प्रयोग करून पाहूया. याला सेन्सरी माइंडफुलनेस म्हणतात. फक्त 5 मिनिटांसाठी डोळे मिटून शांत बसा आणि फक्त लक्ष केंद्रित करा की आजूबाजूला कोणते आवाज ऐकू येत आहेत, कोणता वास येतोय, त्वचेला काय जाणवतंय. करून बघा. आपल्याकडे दृष्टी असते ना, म्हणून आपण बाकीच्या इंद्रियांकडे दुर्लक्ष करतो. या साध्या सरावाने आपल्याही अनुभवांना एक नवी खोली मिळेल. या सगळ्यातून एक गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे. पहिली म्हणजे आपल्याला मिळालेल्या दृष्टीच्या देणगीबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी. दुसरं म्हणजे त्यांचं जग वेगळं आहे, कमी दर्जाचं नाही, ही समज वाढवायला हवी. आणि तिसरं, त्यांच्या प्रखर श्रवणशक्तीचा आणि स्मरणशक्तीचा आदर करायला हवा. म्हणूनच म्हणतात, दृष्टी नसली तरी दृष्टिकोन असू शकतो. कारण स्वप्नही फक्त पाहण्याची गोष्ट नाहीये, ती एक सखोल अनुभव आहे. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो, नाही का? आपण कधी फक्त आवाज आणि स्पर्शाच्या मदतीने मनात एखादं स्वप्न रंगवण्याचा प्रयत्न केलाय का? नसेल केला तर आज रात्री झोपण्यापूर्वी नक्की करून पहा. हे आहेत मनाचे अद्भुत खेळ. परीस फाउंडेशन आणि डॉक्टर अजित पाटील यांच्याकडून हे खास सादरीकरण आपल्यासाठी होतं. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.